नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एक्झाम वगैरे चालू असतीलच, चांगले पेपर गेले असतील. ओके, NPO चालू आहे. NPO लवकरात लवकर आपण संपवून टाकूया. दिवाळीची सुट्टी आजच पाठवली आहे, मला वाटतं 22 तारखेपर्यंत वगैरे असेल. ओके, हॅपी दिवाळी, हेल्दी दिवाळी आणि प्रॉस्परस ऑल्सो न्यू इयर. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. बघा, फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट अँड रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ द इंडियन हॉटेल्स हॉस्पिटल पुणे, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2012. 2012 आधी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर 2012 आणि त्याचप्रमाणे बॅलन्स शीट अजून 2012 करून घेऊया, नाहीतर ते आपलं नेहमीप्रमाणे राहतं, ते आधी करून. बघा, इथे लास्ट इयरची बॅलन्स शीट दिली आहे, म्हणजे 1 एप्रिल म्हणजेच 31 मार्च 2011. ॲसेट साईड कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, इक्विपमेंट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, मागच्या वर्षी काहीतरी सबस्क्रिप्शन यायचं राहील. लायबिलिटी साईडला बघा, कॅश इन फंड म्हणजेच कॅपिटल फंड, मेडिसिन बिल्स अनपेड, मेडिसिन बिल काहीतरी असतील, ती अनपेड असतील, आउटस्टँडिंग आहेत 3000 रुपयाची. ओके, ह्या वेळेचं रिसीट आणि पेमेंट अकाउंट बघूया. रिसीट साईड बघूया, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, जो ओपनिंग बॅलन्स आला. सबस्क्रिप्शन 65,000, पण सबस्क्रिप्शनमध्ये काय 1000 रुपये आहेत ते लास्ट इयरचे आहेत, म्हणजे टोटल सबस्क्रिप्शन यावेळेस किती मिळालेले 64,000. मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये 1000 रुपये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे, ते ह्या वर्षी आपल्याला मिळून गेलं. ओके, सेल ऑफ फर्निचर 10,000, पण बुक व्हॅल्यू किती होती 15,000. 15,000चं जे फर्निचर आहे ते कितीला विकलंय 10,000ला विकले, म्हणजे नक्कीच काय झालंय, लॉस झाला. किती रुपयाचा 15 वजा 10 बरोबर 5,000 रुपयाचा आपल्याला लॉस झालेला. डोनेशन रेव्हेन्यू आहे, इन्कम साईडला टाका. लाईफ मेंबरशिप फीस 12,500. ओके, पेमेंट साईडला बघा, सॅलरीज, मेडिसिन, हे सगळं एक्सपेंडिचर आहे. पुढे आहे इक्विपमेंट परचेस, लास्ट इयरचे 60,000 आणि ह्या वर्षीचे 10,000 ऍड करा, टोटल सगळी ॲसेट साईडला. जनरल एक्सपेन्स एक्सपेंडिचर साईडला, आणि बॅलन्स कॅरी डाऊन, कॅश इन हँड 7,700 आणि कॅश ॲट बँक 15,500 आपण ॲसेट साईडला टाकतो. बरोबर आहे, क्लिअर झालं, सगळं समजलंय. परत बघूया लास्ट इयरची बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला बघूया. कॅश इन हँड कुठे येणार नाही, कॅश ॲट बँक कुठे येणार नाही, लँड अँड बिल्डिंग ॲसेट्सला येणार, फर्निचर ॲसेट्सला येणार, इक्विपमेंट ॲसेट्सला येणार. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 1000 जे आहेत ते येणार नाही, कारण ह्या वर्षी ते मिळालेलं. लायबिलिटी साईड बघूया, कॅश इन फंड लायबिलिटीजला येणार. मेडिसिन बिल अनपेड, ह्याचं बघूया काय करायचं, पुढे मिळतात नाही मिळतात माहीत नाही आहे सध्या आपण होल्डवर ठेवूया ते. ओके, पण लक्षात ठेवा, विसरायचं नाही. रिसीट आणि पेमेंट अकाउंटला येऊया. पेमेंट साईडला सॅलरीज एक्सपेंडिचर, मेडिसिन्स एक्सपेंडिचर, इक्विपमेंट परचेस, ॲसेट्स, जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर, बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड ॲसेट्स, कॅश ॲट बँक ॲसेट्स. ओके, क्लिअर झालं. रिसीट साईडला बघूया. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, ते काही येणार नाही, कॅश आणि बँकेचं. सबस्क्रिप्शन 65,000. इन्कम साईडला इनर कॉलममध्ये लिहा 65,000 लेस 1,000 फॉर लास्ट इयर. इनर कॉलमलाच ठेवूया 64,000, काय ॲडजस्टमेंट आहे का बघूया. सेल ऑफ फर्निचर, ओके, बघा फर्निचर आहे 15,000 रुपयाचं, विकलं 10,000 रुपयाला, लॉस किती झाला 5,000. त्याच्यामुळे एक्सपेंडिचर साईडला टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 5,000 रुपीज. खाली कॅल्क्युलेशन द्या, बुक व्हॅल्यू 15,000 लेस सेल व्हॅल्यू 10,000, उरले किती 5,000. एक्सपेंडिचरला एंट्री होते, जरी रिसीट असली तरी. जर प्रॉफिट झाला असता तरच इन्कम साईडला एंट्री आली, इथं लॉस झालेला आहे म्हणून एक्सपेंडिचर साईडला. पुढे डोनेशन्स 22,000 रुपये इन्कम साईडला. लाईफ मेंबरची फीस सध्या इन्कम साईडला ठेवली. ओके, पोस्टिंग समजली आहे. आता येऊया ॲडजस्टमेंटकडे. पहिली ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 6,000. सबस्क्रिप्शन आपण इन्कम साईडला लिहितोय. ओके, त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग करा. इन्कम असल्यामुळे
दुसरा इफेक्ट आपला कुठे जाणार आहे, ऍसेट साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जर लायबिलिटी टाकतो तर आउटस्टँडिंग इन्कम कुठे टाकणार आपण, ऍसेट साईडला. क्लिअर झालं? ओके, सबस्क्रिप्शनवर टिक करून घ्या. कॅपिटलाइज द अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फी. एक तर लाईफ मेंबरशिप फी तुम्ही इन्कम साईडला लिहा आणि त्याच्यातनं लेस कॅपिटलाइज करून आउटर साईडला 0 लिहा, किंवा डायरेक्ट कॅपिटल फंड मध्ये सुद्धा तुम्ही लाईफ मेंबरशिप फी 12,500 रुपये ऍड करू शकता डायरेक्ट. ओके, पुढे आहे आउटस्टँडिंग सॅलरी. सॅलरी एक्सपेंडिचरला असणार ऍड आउटस्टँडिंग 6,000. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग सॅलरी. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10,000. लँड अँड बिल्डिंग मधनं 10,000 मायनस करा, 10,000 डेप्रिसिएशन एक्सपेंडिचर साईडला टाकूया. इक्विपमेंट 15,000. इक्विपमेंट मधनं 15,000 ऍसेट साईड मधनं मायनस करा आणि दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट टाकून द्या. आता एक राहिलंय आपलं मेडिसिन बिल अनपेड. आता ह्याबद्दल आपल्याला काहीही इन्फॉर्मेशन नाहीये, त्यामुळे जसं आहे तसं उचलायचं आणि परत लायबिलिटी साईडला इथे ठेवायचं. मेडिसिन बिल अनपेड 3,000 बिकॉज देअर इज नो इन्फॉर्मेशन मेन्शन इन दिस प्रॉब्लेम. त्याचं काय करायचं काहीच माहित नाहीये, मग ॲज इट इज जसं आहे तसंच आपण 3,000 रुपये ठेवून द्यायचे आहे. ओके, समजलाय सगळ्यांना प्रॉब्लेम? व्यवस्थितपणे सोडवायला घेऊया आपण छानपैकी. चलो चालू करेंगे. पहिलं लास्ट इयरची बॅलन्स शीट आहे. लायबिलिटी साईडला या कॅश इन फंड म्हणजेच कॅपिटल फंड. लायबिलिटी साईडला टाका कॅपिटल फंड. किती रुपये कॅपिटल फंड आहे? 5,02,000. इनरला ठेवा. ओके, पुढे आहे मेडिसिन बिल अनपेड. आपल्याला माहिती आहे याचं काही झालं नाहीये, जसं आहे तसं उचला, लायबिलिटी साईडला ठेवा. जरा इथे 5-7 ओळी जागा सोडा आणि मेडिसिन बिल अनपेड. ओके, ते किती आहे? 3,000 रुपये. ओके, पुढे ऍसेट साईडला येऊया. ऍसेट साईडला आहे कॅश इन हँड, ती घेत नाही आपण. कॅश ॲट बँक ते घेत नाही. लँड अँड बिल्डिंग जे आहे 4 लाख रुपये ते टाका ऍसेट साईडला. लँड अँड बिल्डिंग किती आहे? 4 लाख रुपये. पण त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे का? आहे, तर इनर कॉलमला 4 lakhs रुपीज ऍसेट साईड लँड अँड बिल्डिंग. पुढे आहे फर्निचर 35,000 रुपये. लँड अँड बिल्डिंगच्या खाली 2-4 वेळी जागा सोडून लिहा. फर्निचर ऍडजस्टमेंट आहे, काय काय ते सांगतो. 35,000 रुपये. पुढे आहे इक्विपमेंट 60,000 रुपीज. फर्निचरच्या खाली 4-5 वेळी जागा सोडा आणि इथे लिहा इक्विपमेंट. इक्विपमेंट ची काय अमाऊंट आहे? 60,000. 60,000. ओके, नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. हे आपण इग्नोर करणार आहे कारण ते ह्या वर्षी आपल्याला मिळालेलं आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ते आपल्याला मिळालेलं आहे ह्या वर्षी, त्यामुळे ते इग्नोर करणार. बघा, लायबिलिटी साईड कॅपिटल फंड आणि मेडिसिन बिल अनपेड लायबिलिटीला टाकलेलं आहे. कॅपिटल फंड इनर कॉलम मध्ये टाकलंय. ऍसेट साईडला कॅश इन हँड कॅश ॲट बँक घेणार नाही आपण कारण तो ओपनिंग बॅलन्स आला नेक्स्ट इयरला. लँड अँड बिल्डिंग घेतोय, इनरला टाकतोय. फर्निचर घेतोय, इनर कॉलमला टाकतोय. इक्विपमेंट घेतोय 60,000 रुपये, इनर कॉलमला टाकतोय. ओके, ऍसेट्स आणि लायबिलिटीजची पूर्ण पोस्टिंग झालेली आहे लास्ट इयरची. आता येऊया आपण दिस इयर मध्ये रिसीट आणि पेमेंट अकाउंटला काय काय झालेलं होतं. पहिलं बघूया आपण पेमेंट साईडला. सॅलरीज एक्सपेंडिचरला लिहा 2 सॅलरीज 55,000. इनरला लिहा कारण ऍडजस्टमेंट आहे. पुढे मेडिसिन्स 26,000. ओके, सॅलरीच्या खाली 1-2 वेळी जागा सोडा. 2 मेडिसिन्स 26,000. ओके, पुढे 2 जनरल एक्सपेन्सेस 4,300. मेडिसिनच्या खाली लिहा 2 जनरल एक्सपेन्सेस
4,300. मेडिसिन इनरला लिहायची काही गरज आहे का? नाही, काय ऍडजस्टमेंट नाही आहे, त्याच्यामुळे आउटरला टाका. ओके. जनरल एक्सपेन्सेस 4,300. पुढे लॉस जनरल एक्सपेन्सेस नंतर बघूया आपण. बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड 7,700. इक्विपमेंटच्या खाली लिहा, 2-3 वर जागा सोडा. कॅश इन हँड 7,700 आणि कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक किती आहे? 15,500. बरोबर, 15,500. सॅलरीज झालं 55,000 इनरला. मेडिसिन झालं 26,000. इक्विपमेंट परचेस इक्विपमेंट परचेस राहिलंय आपलं 10,000. ते इक्विपमेंट मध्ये टाका. ऍड परचेस 10,000. बघा, माझं लिहायचं राहिलं होतं. ओके, त्यामुळे मी परत रिपीट चेकिंग केलं. इक्विपमेंट परचेस 10,000 इनरलाच लिहा, कारण ऍडजस्टमेंट. टोटल इक्विपमेंट किती झाले आता? 70,000. नेक्स्ट, सॅलरी झालं, मेडिसिन झालं, इक्विपमेंट परचेस झालं, जनरल एक्सपेन्सेस झालं, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. सगळी पोस्टिंग आपली पेमेंट साईडची झालेली आहे. ॲसेट्स आणि लायबिलिटीची सुद्धा झालेली आहे. ओके, वेट.